नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, WRDच्या संदर्भात जी अपडेट आहे ती अपडेट येणे आता सुरू झालेली आहे. आता ती अपडेट जे आहे ट्रेसर पदाच्या संदर्भात असो किंवा आणखी कॅनन इन्स्पेक्टरच्या संदर्भात असो किंवा CAच्या संदर्भात असो, सगळ्या प्रकारची अपडेट येणे सुरू झालेली आहे. ठीक आहे. तर आता मित्रांनो, आपण आलेलो आहे जलसंपदा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर बघायला मिळणार आहे. आता ही नेमकी अपडेट मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकलेला होता की जी WRDची प्रोसेस आहे कमिंग सून आहे, अपडेट कमिंग सून आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टोटल आपण काल जे बघितलेलं होतं त्याच्यामध्ये 103चं जे नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये प्रसिद्धीपत्रक प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत दिनांक जे होते ते 28/11/2024 होती. याच्यानंतरचे कसल्याही प्रकारची अपडेट आहे हे आपल्याला याच्यावरती दाखवत नाही आहे साईडवरती, परंतु मित्रांनो मेल ID वरती तुमच्या मेल येणे सुरू झालेले आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी WRDशी संबंधित असेल किंवा WRDच्या परीक्षा ज्यांनी दिलेला असेल, मग त्या कोणत्याही पदाच्या का असे ना, त्यांनी आपले मेल कृपया चेक करत चला. सगळ्यांना मेल येणे सुरू झालेले आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये वेटिंग लिस्टचे सुद्धा मेल येत आहेत आणि आणखी सिलेक्शन लिस्टचे सुद्धा मेल येत आहे. याच्यामध्ये ऑफिशियली त्यांनी जाहीर केलेलं नाही, परंतु मेल येत आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मेल कशा प्रकारे येत आहे आणि कोण्या विद्यार्थ्यांना मेल येत आहे, म्हणजे याच्यामध्ये जे WRDचे विद्यार्थी असेल त्याच्यामध्ये CAच्या विद्यार्थ्यांना आलेला आहे आणि नंतर ट्रेसर वगैरे ज्या कॅनन इन्स्पेक्टर आपल्या पद होता, मोजणीदार जे पद होते त्यांना सुद्धा मेल येणे सुरू झालेले आहे काही विभागांचे. त्याच्याकरता आपल्याला बघावं लागणार आहे मित्रांनो, जे आपल्या कमेंट आले आहे टेलिग्राम चॅनलवरती. काल मी जे कमेंट वाचले त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. जे विद्यार्थी WRDशी निगडीत असेल त्यांनी कृपया आपले मेलबॉक्स चेक करत चला. आता बघूया आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्या टेलिग्राम चॅनलवरती नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहे. सोबतच यूट्यूब चॅनलवरती सुद्धा भरपूर मुलांचे आपल्याला प्रश्न आहेत आणि सोबतच जे आहे त्यांना जे मेल आले आहे ते मेलसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. ठीक आहे. तर चला बघूया. हॅलो टीचर YT हा आपला ऑफिशियल चॅनल आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता WRD CAE सर्व्हिसमॅन केस अपडेट काही आहे का, असा त्यांचा प्रश्न होता. लवकरात लवकर अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर संभाजीनगर कॅनन इन्स्पेक्टरचा ईमेल आला असा त्यांनी मेसेज केलेला आहे. बघा, संभाजीनगर कॅनन इन्स्पेक्टर जे संभाजीनगरशी निगडीत असेल त्यांना कॅनन इन्स्पेक्टरचे मेल येणे सुरू झालेले आहे. याच्यामध्ये मेलसुद्धा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मेल. ठीक आहे. बघा मित्रांनो, कालवा निरीक्षक पदासाठी तात्पुरती नियुक्ती करता शिफारस. ठीक आहे. तर तात्पुरता नियुक्ती करता शिफारस हा जो मेल आहे तो बघू शकता तुम्ही. फ्रॉम कुठून आलेला आहे, औरंगाबादवरून आलेला आहे आणि जी डेट आहे मित्रांनो त्या कोणत्या डेटसाठी सगळी इन्फॉर्मेशन त्यामध्ये दिलेली आहे. बघा, दिनांक 11 फेब्रुवारी 2011च्या शासन निर्णयानुसार या पत्राची छापील प्रत पाठवली जाणार नाही, म्हणजे बाय पोस्ट तुम्हाला जी आहे ते प्रत पाठवली जाणार नाही. त्याच्याकरिता तुम्हाला जे मेल आहे ते तुमचे मेल चेक करत चालायचे आहे. ठीक आहे. आणि हे मेल जे आहे मित्रांनो सुरू झालेले आहे ना. ठीक आहे. तर तुम्ही तुमचे मेल बॉक्स चेक करत चला. सोबतच वेटिंग लिस्टची शिफारस यादी सुद्धा येणार आहे असं यांचं म्हणणं आहे. मी कॉल केलेला होता, लवकरच येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो याच्यानंतर जे आहे क्लर्क केसच्या संदर्भात सुद्धा मी अपडेट टाकलेली आहे. क्लर्क केस जे आहे MPSCची त्याचीसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला अपडेट बघायला मिळणार आहे. 9 तारखेला त्याची हिअरिंग आहे. ठीक आहे. 9 तारखेला हिअरिंग असल्यानंतर आता ती फायनल हिअरिंग होणार आहे की आणखी पुढची तारीख मिळते हे बघावे लागणार. ठीक आहे. तर सर्व परीक्षेची अपडेट मी तुम्हाला देत असतो. आता बघूया मित्रांनो, आपला YT चॅनल जो आहे त्या YT चॅनलवरती सुद्धा भरपूर काही कमेंट आहे, त्यासुद्धा कमेंट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये बघू शकता पहिला जो मेसेज आहे, सर जॉईनिंग झाल्यावर कास्ट व्हॅलिडिटी द्यावी लागते का, तर हा जिल्हा न्यायालयाच्या संदर्भातला मेसेज आहे मित्रांनो. तर जिल्हा न्यायालयात जे विद्यार्थी निगडीत असेल किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना सांगू इच्छितो की जिल्हा न्यायालयाच्या ज्या जागा असतात त्या ओपन कॅटेगरीच्या असतात. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी त्यांनी असेल तर मागितली असेल, नसेल तर काही जबरदस्ती कास्ट व्हॅलिडिटी नसते. तर कास्ट व्हॅलिडिटी ही जॉईनिंगच्या वेळेस द्यावी लागणार नाही असं मला वाटते. सोबतच मित्रांनो
जे तुम्हाला जॉईनिंगच्या अगोदर द्यायचं आहे ते म्हणजे मेडिकल, आणि मेडिकलच्या नंतर तुमचा PVR जो आहे तो होणार आहे, तो तुम्हाला डिपार्टमेंटकडून करून घेतला जाणार आहे तुमचा PVR म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट होत असते मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो जो पुढचा आहे ते आहे सर नागपूर ट्रेसर वेटिंग लिस्ट येईल का? तर नागपूरची ट्रेसरची वेटिंग लिस्टसुद्धा येऊ शकते. ठीक आहे, वेळ लागेल थोडासा. त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर, परिमंडळ अंडर प्रतीक्षा नियुक्ती यादी येईल का सर? तर येऊ शकते मित्रांनो. तर सगळ्या याद्या ज्या आहे त्या यायला सुरुवात होणार आहे, थोडा वेळ लागणार आहे. ठीक आहे. तर आता नेमका वेळ किती लागेल, 1 हप्ता लागेल की 2 हप्ता लागेल हे सांगता येत नाही. ठीक आहे, जशी अपडेट आली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणार आहे. ठीक आहे. सोबतच मित्रांनो याच्यानंतर आहे सर अजून किती वेटिंग लिस्ट लागतील? तर हा जो मेल आहे तो हा जो मेसेज आहे तो जिल्हा न्यायालय कोर्टाच्या संदर्भात आहे. तर ह्या ज्या वेटिंग लिस्ट असतात ह्या 2 वर्षापर्यंत क्लिअर करायच्या असतात. ह्या वेटिंग लिस्ट जर क्लिअर झाल्या तर आणखी चान्सेस असते, परंतु कोर्टाच्या बाबतीत हे चान्स फार कमी असते मित्रांनो. नंतर सर WRDची अपडेट द्या सर. तर WRDची अपडेट आपण सुरू केलेली आहे देणं. ठीक आहे. जसे जसे माझ्याकडे अपडेट येत आहे मी तुम्हाला जे आहे ते अपडेट देत चालेल. ठीक आहे. नंतर सर अजून किती वेटिंग लिस्ट लागतील मी सांगितलेलं आहे. PVR म्हणजे काय? तर पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट. जे तुमचा PVR जो आहे तो डिपार्टमेंटकडून केला जातो. त्याच्यामध्ये मित्रांनो PVRमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहिला असाल किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं असाल त्या सर्व जागेचे ज्यांचा तुम्ही उल्लेख केलेला असाल फॉर्म भरताना, तर त्या सर्व जागेचा तुमचा PVR होत असतो. समजा तुम्ही कोणी शिक्षण घेतलेलं असेल नागपूरमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही काही दिवस समजा 6 महिन्याच्या वरतं राहिलं पाहिजे. 6 महिन्याच्या वरतं समजा तुम्ही पुण्याला जॉब करता असाल किंवा दुसरं शिक्षण करता असाल 6 महिने म्हणा 1 वर्ष म्हणा, तर तुमचा तिथला दुसरा PVR होत असतो. म्हणजे तुम्ही जेवढ्या ठिकाणी राहिले असाल 6 महिन्याच्या वरतं तिथचे तुमचे PVR होत असते. आणि PVR म्हणजे नागपूरचा वेगळा, पुण्याचा वेगळा. तुम्ही जेवढ्या ठिकाणी राहिले असाल त्या सर्व ठिकाणचा PVR वेगवेगळा होत असतो. त्याच्यामध्ये तुमच्यावर काही गुन्हे दाखल आहे का हे चेक केलं जाते. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा PVR होत असतो. गुन्हे दाखल असेल तुमच्यावरती तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कसल्या प्रकारचे केस तुमच्या नावावर रजिस्टर नको. याच्यानंतर 4/12/2024 निवड यादी लागली WRD CEAची. ठीक आहे. पुन्हा जेही वेटिंगवर आहेत त्यांची लागेल का सर? तर बघा जे मेल आहे ते याने सुरू झालेले आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं 4/12/2024 जे निवड यादी लागली ते सुद्धा मेलद्वारे कळवण्यात आलेलं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आपण बघितलेलं आहे. कशाही प्रकारचा उल्लेख यांनी केलेला नाही WRD डिपार्टमेंटनी. तर जेही वेटिंग लिस्टवर जे असेल त्यांच्यासुद्धा जे आहे ते लागणार आहे मित्रांनो. काळजी करू नका. जे वेटिंग लिस्टवर असेल त्यांची वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे आणि चान्सेससुद्धा बऱ्या प्रकारचे राहणार आहे. सेकंड वेटिंग लिस्ट कधी लागेल सर? हा कारागृह विभागाच्या संदर्भातला मेसेज आहे. सेकंड वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे. ठीक आहे. जॉईनिंग टप्प्याटप्प्याने होत असते की सर्व एकत्र होत असते? तर हा जिल्हा न्यायालयाच्या संदर्भातला मेसेज आहे. तर जॉईनिंग मित्रांनो कोर्टाची जे होत असते ते टप्प्याटप्प्याने होत असते आणि त्याचा एक रेशो असतो. ज्या कोर्टामध्ये जेवढ्या जागा असेल त्या जागा एका सरी भरल्या जात नाही, टप्प्याटप्प्याने त्या जागा भरल्या जातात. ठीक आहे. म्हणजे समजा कोणा कोर्टात 35 ते 40 जागा असेल तर तिथे 16 ते 17 विद्यार्थी पहिल्या टप्प्यामध्ये जॉईनिंगला बोलावले जातात. याच्यानंतर पुरवठा निरीक्षकाची सेकंड वेटिंग लिस्ट कधी लागेल? तर पुरवठा निरीक्षकाचीसुद्धा सेकंड वेटिंग लिस्ट लागू शकते, परंतु चान्स थोडे कमी आहे मित्रांनो. कारण की जी पहिली वेटिंग आहे ते क्लिअर झाल्यानंतर सेकंड वेटिंगला हात लावला जातो. ठीक आहे. वेटिंग लिस्टमध्ये नंबर 1ला नाव आहे याने भरपूर चान्स आहे मित्रा, टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे. जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात हा मेसेज आहे. याच्यानंतर 772ची वेटिंग लिस्ट लागू शकते का? की सर्व जागा फुल झाल्या लागण्याचे चान्सेस आहे. जागा ज्या आहेत त्या भरल्या गेलेल्या नसल्या पूर्ण. ठीक आहे. तर वेटिंग लिस्ट लागू शकते. कधी लागेल काय, किती दिवसात लागतो? तर बघा थोडासा वेळ लागते सर्व प्रोसेसला. 1457 केसचा काही निकाल लागला का? अजूनपर्यंत फायनल निकाल जो आहे 1457 केस ITI इन्स्ट्रक्टरच्या संदर्भात आलेला नाही. ठीक आहे. फायनल केससाठी जे आहे ते फायनल निकालासाठी जे आहे ते थोडासा वेळ बघावा लागू शकतो. ॲक्च्युली निकाल लवकर यायला हवा होता परंतु अजूनपर्यंत आलेला नाही. वेटिंग लिस्टवाल्यांना घेतात का? बरोबर जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात आहे, घेतात. जर जागा खाली राहिल्या तर वेटिंग लिस्टवाल्यांना घेतात, त्याच्याकरताच वेटिंग लिस्ट लावलेली असतात. ठीक आहे.
तर अशा प्रकारचे भरपूर काही मेसेज आहेत। या आठवड्यात DBET 1457 संदर्भात निकाल येणार आहे। निकालामध्ये डिग्रीला पण कायम ठेवणार अशी माहिती आहे। औरंगाबाद कोर्ट परिसर जे आहे त्याच्या ज्यांनी मॅसेज केला आहे, कोर्ट परिसर येथून माहिती आली असं त्यांचं म्हणणं आहे। बघूया काय जो आहे तो कोर्टाचा निकाल येतो, ठीक आहे। नंतर OBC जनरल नाही आहे, यामध्ये चान्स आहेत का सेकंड वेटिंग लिस्टमध्ये लागण्याचे, तर लागू शकतात, ठीक आहे। तर बऱ्याच प्रकारचे भरपूर मेसेज आहेत मित्रांनो, जे आपल्याला बघायला गेलं तर मेसेज संपणार नाही। तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही चिंता करू नका, कसल्या प्रकारची ज्या वेटिंग आहे त्या क्लिअर होण्याचे चान्सेस आहे। आणि WRDच्या संदर्भात जे आहे मित्रांनो मेल चेक करत चला, ठीक आहे। साईटवरती कसल्या प्रकारची अपडेट त्यांनी टाकलेली आहे, मेल चेक करत चला। आणि ज्यांना मेल आले असेल त्याच्यामध्ये डेटसुद्धा जाहीर केलेली असते, त्याच्यामुळे डेट हातातून जाऊ देऊ नका। बाकी काही अपडेट माहिती आली तर मी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम नेहमीप्रमाणे करतच असतो। जोपर्यंत भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कसल्याही प्रकारचे जे आहे त्या भरतीपासून हात सोडत नाही। तर मग कसल्याही प्रकारची भरती असो, तुमची WRDची असो, ITI इन्स्ट्रक्टरची असो, 1457 असो, 772 असो, कसल्या प्रकारची भरती असो, पूर्ण जे भरती कंप्लीट होते त्याच्यानंतर मी जे हा व्हिडिओ बंद करत असतो, ठीक आहे। तर कसल्या प्रकारची काळजी करू नका, परंतु स्वतःही अपडेट राहत चला, मेल चेक करत चला। बाकी काही अपडेट माहिती मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।